कोल्हापूर शहराच्या प्रस्तावित हद्दवाढ विरोधात आज तब्बल 19 गावांनी बंद पुकारलाय। गावातील सर्व व्यवहार बंद ठेवून या गावकऱ्यांनी हद्दवाढीला विरोध दर्शवलाय। दरम्यान गड्या आपला गावच बरा अशा आशयाचे पोस्टर लावून गावकऱ्यांनी हद्दवाढीचा निषेध नोंदवलाय। त्यावेळी प्रशासनाने हद्दवाढ करण्याचा प्रयत्न केल्यास मोठा संघर्ष होईल असा इशारा आंदोलकांनी दिलाय। नमस्कार, मी सचिन जोगले, माजी लोकसभा सरपंच वडणगे। आज हद्दवाढीला प्रस्तावित हद्दवाढीला विरोध म्हणून वडणगेसह 19 गावांनी गाव बंदचं आवाहन केलं आणि त्या पद्धतीने गाव बंद झालं। 100% बंद झालेला आहे। या ठिकाणी पालकमंत्री सांगतायत की लोकसंख्या वाढली की निधी वाढला आणि शहराचा आणि परिसराचा विकास करून सोयीचं जाईल। तर यानंतर मला सांगायचं आहे त्यांना, पालकमंत्र्यांना, की लोकसंख्या वाढणार ते 6 लाखाहून 9 लाखापर्यंत जाणार आहे, 1.5 पट वाढणार आहे। पण महानगरपालिकेचं कार्यक्षेत्र हे 68 चौरस किलोमीटर 200 चौरस किलोमीटर होणार आहे। त्यामुळे कार्यक्षेत्र तिप्पट वाढणार आणि निधी 1.5 पट वाढणार आहे। त्यामुळं जो विकास ते साधू इच्छितात तो विकास अजिबात साधला जाणार नाही। ते चुकीचं आणि भ्रमक आहे। आणि माझी त्यांना विनंती आहे, जर त्यांना शहराचा आवडत खुळका असेल त्यांनी कागलसह हद्दवाढ करावी, तो त्यांनी धमक त्यांची दाखवावी असं त्यांना सांगतोय। या हद्दवाढीचा ग्रामीण जनतेवर खूप मोठा विधारक परिणाम होणार आहे। या ठिकाणी तुम्हाला सांगायला हरकत नाही की शेती क्षेत्र वडणगीसारख्या गावामध्ये खूप मोठं आहे आणि मग ह्या शेती क्षेत्रात उद्या क्रीडाच्या माध्यमातून नागरीकरण केलं जाईल आणि ह्या आमचा शेतकरी, आमचे युवक देशोधडीला लागतील। त्यामुळं आमचा ह्या हद्दवाढीला पूर्ण ताकदीने विरोध येणाऱ्या काळामध्ये तीव्र आंदोलन छेडून हद्दवाढ हाणून पाडण्यासाठी आम्ही ताकदीने प्रयत्न करू।